टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जवळपास 1 महिन्यापूर्वीपासून अमरावतीच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची नवीन तूर विक्रीसाठी येत आहे। दुसरीकडे सरकारच्या वतीने नाफेड अंतर्गत तुरीची खरेदी केली जाते, परंतु आता जर आपण पाहिलं तर अजूनही तुरीची खरेदी सुरू झालेली नाही। मात्र दुसरीकडे नोंदणी जी आहे ती नोंदणीची तारीख मुदत वाढवून देण्यात आलेली आहे, परंतु हमी भावाने खरेदी सुरू झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी बाजारपेठेमध्ये आपली तूर विकायला आणावी लागत आहे। परंतु तूर विकायला आणल्यानंतर मात्र या ठिकाणी जवळपास 400 ते 500 रुपये एका क्विंटल मागे तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। दररोज जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर तुरीची आणि हरभऱ्याची आवक सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहेत, परंतु शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे। मजुरांचे पैसे असतील किंवा मग दुकानदारांचे पैसे त्यांना द्यावे लागतात, त्यामुळे तूर या ठिकाणी त्यांनी विकायला आणलेली आहेत, कारण दुसरीकडे खरेदी सुरू झाली नाही नाफेड अंतर्गत, त्यामुळे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागतं। आपल्या सोबत शेतकरी आहेत, आपण काय सांगणार, किती क्विंटल तूर आणली, काय परिस्थिती आहे? 25 क्विंटल आणली तूर आणि चना आणला 20 क्विंटल, बस दुसरं काय मग काय? चना आहे, तूर आहे, भाव नाही आहे, त्याले लोकांचे पैसे अंगावर आहे, काय ना द्या हा विचार आहे। नाफेड अंतर्गत तूर अजूनही खरेदी सुरू झाली नाही, तुम्ही नोंदणी केली आहे का तिकडे? नाही, खरेदी व्हायची आहे अजून, आता होईल सुरू समजा, पण भाव नाही आहे त्याले, काय करावं काही समजत नाही। नक्कीच अजूनही खरेदी सुरू झाली नाही सांगते शेतकरी। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काका काय सांगणार, तुरीला जे आहे ते बाजारपेठेत भाव नाही आहेत, नाफेडमध्ये जवळपास 7550 रुपये इतका दर मिळतोय, इकडे किती भाव जातोय, काय सांगणार? काय सांगायचं आता, भाव तर नाही जायचं, मग पैसा असला कर्ज असलं माणसाला कर्ज भरावं लागते पुढच्या या महिन्यात, तर कायच्या भरोशावर भराव? मार्केट चालू नाही झाला आहे, खरेदी नोंदणी केली आहे मी, अजूनही तुरीची नोंदणी केली, हरभऱ्याची केली, पण झालं नाही भाव चालू। इकडे काय बाजार भाव आहे सध्या या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नाफेडचा किती फरक आहे पैशात? फरक 700 रुपयाचा, 700 रुपया फरक आहे इथं। 700 रुपयाचा फरक आहे क्विंटल मागे असं शेतकरी सांगतायत। आपण बघू शकतो चना देखील विक्रीसाठी दाखल झालात। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, काय सांगणार, भाव कमी मिळतो इकडे, हमी भावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होते मार्केटात? हमी भावापेक्षा 600 ते 700 रुपयानं कमी आहे तुरीचा भाव। आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की सोयाबीनच्या वेळेस सगळ्यांना रोटर टाकावं लागलं शेतात, सोयाबीन झालेलं नाही आहे अजिबात, कारण की येलो मोजॅक आला। येलो मोजॅकवर ह्या गव्हर्नमेंटनं अजूनही कोणतंच औषध काढलेलं नाही आहे। 15 वर्षापासून हे गव्हर्नमेंट आहे, येलो मोजॅक हा रोग आलेला आहे सोयाबीनवरती, शेंगा आल्यानंतर येत असतो तो, अजूनही त्याच्यावर औषध नाही काढलेलं आहे, झोपलेलं आहे गव्हर्नमेंट। आणि हमी भावापेक्षा कमी भावात इथं आम्हाला विका लागू राहिलं। 7000 भाव आहे आजचा तुरीचा, 1 नंबर क्वालिटीचा 7000 भाव आहे, बाकी सगळ्या कमीनं जाणार आहे। आणि गव्हर्नमेंटची खरेदी आहे 75ची, 7500ची, आज हे लॉसमध्ये विका लागू राहिलं आम्हाला, कारण की आमच्यावर कर्ज आहे, कृषी केंद्रवाल्याचं कर्ज आहे, त्याला द्यावं लागणार आहे ना। 6 महिने झाले, आता 7 महिने होऊन राहिले, वर्ष निघून गेलं पूर्ण, आम्हाला ते तकादा लावून राहिले। त्याच्यानंतर बँकेचं क्रॉप लोन काढलेलं आहे, ते घरी येऊन नोटिसा भरा भरा भरा, बेइज्जत करते, घरी येऊ दे, देना बँकेचं लोन आहे माझ्यावर स्वतःवर, ते घरी येऊन आम्हाला म्हणते लोन भरा, ना कर्जमाफी झाली ना काही झाली। याच्यासाठी आता सगळ्याला मी सांगतो का ह्याच गव्हर्नमेंटला डबल निवडून द्या। हे जे नेते आले का याच्या तोंडावर चपला मारा पहिले, जे आता हयत गव्हर्नमेंट आहे याच्या तोंडावर चपला मारायला पाहिजे। आणि त्याच्या आपण बघू शकतो शेतकऱ्यांचा आक्रोश आहेत। शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये पेरणी करतात, बी बियाणे खतं टाकतात, तेव्हा कृषी केंद्र संचालकांकडनं त्यांना उधार संपूर्ण जे आहे ते साहित्य दिलं जातं, आणि मग जेव्हा शेतकरी आपला शेतमाल विकतो तेव्हा संपूर्ण दुकानदारांचं कर्ज चुकत असतो, बँकांचं कर्ज चुकत असतो, त्यासाठी त्यांना पैशाची गरज असते, परंतु आता कालावधी निघून गेलेला आहे। दुसरीकडे नाफेडची खरेदी सुरू झाली नाही, त्यामुळं खाजगी बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा लागतोय, आणि हमी भावापेक्षा कमी दराने तुरीची विक्री अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होत आहे। त्यामुळे केव्हा सरकार नाफेड अंतर्गत खरेदी सुरू करणार तुरीची, असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.